कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत। 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात। हगवणेंच्या मामाने वाल्मिक कराड करून 300 कोटींची मागणी केली। हुंडाबळी प्रकरणात आरोप झालेल्या जालिंदर सुपेकरांनी बीडच्या आकाकडूनही पैसे घेतले। वाल्मिक कराडला जालिंदर सुपेकरांच्या मेहरबानीने बीड तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असे अनेक गंभीर प्रश्न अंजली दमानिया यांच्या दाव्यांवरून विचारले जात आहे। अनेक खुलासे होतील। गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेलेत। हगवणे कुटुंबाने आपल्या पोलीस मामाच्या जीवावर कुटुंबातल्या सुनांना छळल्याचा आरोप झाला। सुपेकरांनीही वैष्णवीच्या कुटुंबियांकडून पैसे घेतल्याचं समोर आलं। सुपेकरांनीच आपल्या भाच्यांना बंदुकीचा परवाना मिळवून दिल्याचा आरोप झाला। पण आता त्या सुपेकरांबद्दल एक खळबळजनक आरोप झालाय। सुपेकरांचं थेट बीड कनेक्शन समोर आलंय। आधी सुरेश धस आणि नंतर अंजली दमानिया यांनी सुपेकरांवर गंभीर आरोप केलेत। नेमका सुरेश धस यांचा आरोप काय, अंजली दमानियांची त्या आरोपांवर प्रतिक्रिया काय आणि काय आहे सुपेकर मामा आणि बीडच्या आकाचे कनेक्शन, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत आलेले जालिंदर सुपेकर चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। आधी जालिंदर सुपेकर यांच्या जीवावर हगवणे कुटुंबाने आपल्या सुनांना छळल्याचा आरोप झाला। नंतर हगवणेंना सुपेकरांनीच बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळवून दिल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर थेट सुपेकरांनीच वैष्णवीच्या कुटुंबियांकडून 1 लाखांचा चेक घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। या आरोपानंतर आता जालिंदर सुपेकर यांचा थेट बीडच्या वाल्मिक कराड सोबत कनेक्शन समोर आलंय। जालिंदर सुपेकरांनी तुरुंगातील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे। ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात। हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही। नैतिकता खूप खाली ढासळत चालली, त्याचं हे उत्तम उदाहरण। अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला? आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक। मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ, समाजाने शेण आणि रेंदाण ती संघर्ष ठेवायला पाहिजे। धसांनी नेमके ते आरोपी कोण होते याबाबत बोलणं टाळलं, पण धसांच्या याच आरोपांवरून सविस्तर प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे। जालिंदर सुपेकर यांनी वाल्मिक कराडला बीड तुरुंगात ठेवण्यामागेही सुपेकरांचाच हात आहे। इतकंच काय तर सुपेकर यांनी प्रत्येक जेलमधील आरोपींकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। त्यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील। आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेलेत। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। या आरोपांवरून जालिंदर सुपेकर यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागतो की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराडला बीड तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असे आरोप सातत्याने करण्यात आले आहेत। त्यात सुपेकरांचाच हात आहे का? सुपेकरांनीच वाल्मिक कराड करून पैसे घेऊन त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली का? असे प्रश्नही विचारले जात आहे। विशेष म्हणजे जालिंदर सुपेकरांची या आरोपांमुळे बदली झाल्याचंही बोललं जात आहे। अंजली दमानिया यांनीच त्यांच्या बदलीबद्दल ट्विट केलंय। ते ट्विट काय? त्याआधी हगवणेंचे मामा जालिंदर सुपेकर नेमके आहेत तरी कोण ते पाहूयात। जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे माम सासरे म्हणजे शशांक हगवणेचे माम आहेत।
मयुरी जगतापच्या आईने महिला आयोगाला लिहिलेल्या अर्जातही जालिंदर सुपेकरांचा अप्रत्यक्ष उल्लेख झाल्याचं आढळतं। जालिंदर सुपेकर हे IPS अधिकारी आहेत। सध्या ते IAS म्हणून सेवा बजावत आहेत। राज्याचे कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून ते काम पाहतात। जालिंदर सुपेकर यांच्यावर काही गंभीर आरोप देखील केले गेलेत। सुपेकर यांची 500 कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी देखील सुरू आहे। जळगावमध्ये PSI अशोक सादरे यांनी सुपेकरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे। अशोक सादरे यांची कथित सुसाईड नोट अंजली दमानिया यांनी आपल्या X वर शेअर केली आहे। सादरे यांनी सुपेकरांना कलेक्शन दिलं नाही म्हणून सुपेकरांनी आपला छळ केल्याचं त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलंय। याच आरोपांमुळे जालिंदर सुपेकर यांची आता कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे आणि त्यांची होमगार्ड उपमहासमादेशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबत अंजली दमानिया यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे। यावरून जालिंदर सुपेकर चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्यावर हगवणे कुटुंबियांमुळे सुरू झालेल्या आरोपांचं सत्र थेट बीडच्या वाल्मिक कराड गँगपर्यंत जाऊन पोहोचलंय। यामुळे गृह मंत्रालय सुपेकरांची चौकशी करणार का? या सगळ्या आरोपांवर सुपेकर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।